परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांची न्यायालयीन कोठडीमध्ये जी काही मृत्यू झालेला आहे त्या संदर्भात अनेक तर्कवितर्क अनेक आरोप प्रत्यारोप जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। त्यानंतर अनेक नेते जे आहेत ते आता परभणीमध्ये त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत आहेत। आज राहुल गांधी सूर्यवंशी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत। आपल्यासोबत कुटुंबीय आहेत। दादा, काय भावना आहेत, काय एकंदरीत सगळी तुमची प्रतिक्रिया आहे, काय वाटतं एकंदरीत ह्या सगळ्या घटनेवरून? आज राहुल गांधी येत आहेत भेटायला। राहुल गांधी येत आहेत, त्यांचं स्वागत आहे साहेबांचं। आणि आमची एकच मागणी आहे की लवकरात लवकर जे ॲक्शन घेता येईल ते मदत करायला पाहिजे। त्यांनी पण महाराष्ट्र सरकारने पण सांगितले आम्ही ॲक्शन घेऊ, पण लवकरात लवकर घेतले पाहिजे आणि लवकरात लवकर न्याय मिळवून दिला पाहिजे आम्हाला। काय नक्की घटना घडली तुम्हाला? एकंदरीत कशा पद्धतीने हा सगळा प्रकार माहिती झाला? काय सगळ्या घटना ह्या घडामोडी आहेत, काय वाटतंय आपल्याला? जवळपास 10 तारखेपासून आमचा भावाशी संपर्क होत नव्हता। तो अचानक इथून 15 तारखेला फोन आला सकाळी याच्या मोबाईलवर पोलीस स्टेशनमधून, आणि सांगण्यात आले की तुमच्या मुलाचा मृत्यू झालेला हृदयविकाराच्या झटक्यामुळे, आणि तुम्ही येऊन बॉडी घेऊन जा। एवढंच आमच्या कॉन्टॅक्ट झाला होता। पण त्याला अटक केल्यापासून ते त्याचं डेथ होईपर्यंत कसलाही संपर्क आम्हाला पोलिसांनी केलेला नव्हता, आणि त्याने सांगितलेलं पण नाही की तुमचा मुलगा या का असं अरेस्ट केलेला आहे आम्ही। पण मग कुटुंबियांना काहीच कल्पना नव्हती की काय घडले काय नाही, तो अटकेत आहे नाही आहे? काहीच कल्पना नव्हती आम्हाला। डायरेक्ट त्याची डेथ झाल्यावरच ते समजलं की तो एक्सपायर झाला आहे। पण मग सरकारने तर त्याची आरोप म्हणजे जे काही कोणी गुन्हेगार असतील किंवा जे दोषी आहेत अधिकारी त्यांना निलंबित केलेलं आहे, काही मदत देखील जाहीर केलेली आहे। कसं या मदतीकडे आपण पाहताय आणि त्या कारवाईकडे पाहताय, आणि काय अपेक्षा आहे सरकारकडून आणखी? जे लोक आहेत ना, गुन्हेगार लोक, माझ्या भावाचं खून केलेले आहेत, त्याला जबर मारहाण केलेली, त्या लोकांना कायद्यानुसार शिक्षा भेटली पाहिजे। त्यांना निलंबित करून काय फायदा नाही। मेन गोष्ट म्हणजे आणि जे मदत केलेलं आहे ते आम्हाला पण मान्य नाही, कारण माझ्या भावाची किंमत तर होऊ शकत नाही। आणि मला सांगा, जर माझा भाऊ जगला असता, तो कायद्यात शिक्षण घेतला, त्यानंतर मला सांगा त्या आयुष्यभर तेवढीच कमावलं असते काय 10 लाख रुपये? आजकाल कुत्र्या मांजराची देखील किंमत नाही तेवढी। मग सरकारकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? म्हणजे आणखी मदत पण मिळावी आणखी, आणि कारवाई व्हावी संबंधित दोषींवर, अशी काय काय अपेक्षा काय सरकारकडून आणखी? सगळ्यात पहिल्या अपेक्षा जे आरोपी आहेत ना त्यांना शिक्षा भेटली पाहिजे, आणि तीही लवकरात लवकर, ही आमची एवढीच मागणी आहे। खरं तर सोमनाथ यांच्या आई देखील या ठिकाणी आहेत। काकू, खरं तर वाईट घटना आहे, कारण ह्याचं काही सांत्वन होऊ शकत नाही, पण मग काय सरकारकडून तुमची अपेक्षा आहे? सरकारने मदत देखील घोषित केलेली आहे। मला अपेक्षा आहे, माझा मुलगा 3 वर्षापासून परभणीमध्ये होता, न्यायाचा शिक्षण घेत होता। मी रक्ताचं पाणी करून माझ्या मुलाला मी एवढं शिक्षण शिकवला। त्याचे स्वप्न होते, माझे स्वप्न होते, न्यायाचा शिक्षण शिकावा, वकील व्हावा, वकील होऊन गोरगरिबाला न्याय मिळवून द्यावा। म्हणून ह्याच्यापुढं माझी मागणी आहे, 10 तारखेपासून माझ्या मुलाला 15 तारखेपर्यंत अटक केले, मला कुणीच सांगितले नाहीत, मला कुणी कल्पना नाही दिले, मला कुणी फोन सहित नाही केले तुमच्या मुलाला मी अटक केलं, या भेटा, अशी कुणी मला सांगितले नाहीत। ह्याच्याबद्दल 10 ते 15 तारखेपासून जे पोलीस अधिकारी, पोलीस प्रशासन माझ्या मुलाला मारहाण केले, माझ्या मुलाला मारहाण करून माझ्या मुलाचा ते पोलीस लोकांनी खून केलेत। म्हणून माझी मागणी आहे, लवकरात लवकर ह्या माझ्या मुलाला मारणाऱ्याला शिक्षा व्हावा, सजा द्यावा, असा सजा द्यावा की फाशीची शिक्षा त्याला व्हावा। म्हणून मला हे माझी मागणी आहे सरकाराला। मग तुम्हाला आर्थिक मदत देखील जाहीर केलेली आहे, काय अपेक्षा आहे त्या मदतीची? मला हे निर्णय लागल्यानंतर ते बघू, नंतरून हे न्याय आधी मला पाहिजे। लवकरात लवकर
सरकारने मला न्याय मिळवून द्यावा आणि त्यांना कठोर शिक्षा देऊन त्यांना फाशीची सजा द्यावा. हे निर्णय लागल्यानंतर मी नंतरून बोलन काय बोलायचं ते. शरद पवार हे देखील भेट घेतली, त्यांनी घेतली, अजित पवारांनी भेट घेतली, आज राहुल गांधी भेट घेत आहेत. काय राहुल गांधींकडे आपलं मागणं असणार आहे प्रमुख? ते तर विरोधी पक्षनेते आहे. मला गांधी साहेबाला एवढीच मागणी आहे, माझ्या मुलाला ज्या माणसाने मारून पोलीस प्रशासनाने माझ्या मुलाचा खून केला आहे त्यांना लवकरात लवकर अटक होऊन लवकरात लवकर त्यांना पकडून हे चौकशी केले पाहिजे आणि त्यांना फाशीची शिक्षा दिले पाहिजे लवकरात लवकर. माझी ही मागणी आहे गांधी साहेबाला. पण पाहतोय की खरं तर सोमनाथ सूर्यवंशी यांचं हे कुटुंबीय आहे आणि न्याय मिळावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी ही एकच मागणी जी आहे ती संपूर्ण कुटुंबीय करताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.